स्पीकर बंद कर ना 2 मिनिटं. डोळ्यात काय गेलं रे. हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना गाईस. आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इकडे नाश्ता चाललाय. नाश्त्यासाठी नेहमीच आपण उपवास असो नसो खिचडीला प्राधान्य देतो. नेहमीप्रमाणे आपल्याकडे खिचडी बनलेली आहे. तेच बोललो ना, मग उपवास असो नसो खिचडीला प्राधान्य. चक्क आज साडी वेअर केलेली आहे रेशमाने. आज नागपंचमी आहे म्हणून काय, आज तुझा सण आहे म्हणून. हा बरोबर आहे, बरोबर आहे, तुझंच बरोबर आहे. तुझा सण आहे आज म्हणून ना साडी घातलीस. आणि याला स्पीकरचं वेड लागलंय. सकाळ सकाळी गाण्यांची सुरुवात केल्याशिवाय याला तर दिवस चालूच नाही होते अथांगचा. आणि भक्तिगीते किंवा लोकगीते लावायला लागतात, अभंग लावायला लागतात. ऑल राईट गाईज, ही बघा आपली खिचडी. आज तुझा सण आहे तर काय म्हणायचंय तुला? लय जास्त बोलस ना, डसायचं काम पण करत मी. डसणार तू, पण मला माहिती आहे तू विषारी साप नाहीये, विषारी नागिन नाहीये. महाविषारी आहे मी. मला तर नाही वाटत. असो, नागपंचमीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना दे शुभेच्छा वगैरे. दे नाही द्यायचं. काय? हा कार्स आहेत, कार्स. वाव कार. हे ताट ठेवू का मी बेसिन मध्ये ठेवू? मी ठेवू? अरे ही कोणची पद्धत आहे खायची? बसून खा. मी माझं ठेवतो. हा मी ठेवतो माझं, तू तुझं ठेवा. हो इकडे दे. काय स्पीकर चालू झाला ना? चुचू केली तू? खाली उतर मग. कुठे चुचू केली बघू. चुचू कुठे केलीस? कुठे? इथे केली. पॅन्ट काढ काढ काढ. हे बघा गाईस, स्वतःची पॅन्ट स्वतःच काढतोय. गाईस प्ले टाइम. स्पीकर आम्हाला काही सुटणार नाही गाईस. स्पीकर पाहिजे. खाताना स्पीकर, झोपताना स्पीकर, खेळताना स्पीकर. आपण स्पीकर खराब करूनच सोडणार आहे वाटतं. आवडतो तुला स्पीकर? सॉंग्स लागतात त्याच्यामध्ये. आवडतीचं जर गाणं लागलं ना गाईस तर नाचायचं थांबत पण ना. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, दुःखी संसाराची कसं वाजवतो बाबा? बाबा कसं वाजवतो? तू वाजव एकदा. हा वाजव. हा वाजव एकदा, वाजव. हा ते लावायचं. नागिनवरून डायरेक्ट चेटकीन झालीस तू तर. बघू. बनावं लागतं. वेळेची गरज. काळाची गरज म्हणायची का? वेळेची गरज. वेळेची गरज रे, वेळेची गरज का काळाची गरज? वेळेची गरज. इकडे बघ. ऑल राईट गाईज, तर आता जस्ट मी बाहेर जाणार होतो वरईचा तांदूळ आणण्यासाठी. बिकॉज ऑफ उपवास आहे रेशमाला, तर वरईचा तांदूळ आपल्या घरामध्ये नाही आहे. जस्ट मी बाहेर जाणार होतो तर तेवढ्यात काय पाऊस पडायला लागला आहे. सकाळपासून एकदम कोरडं सटसटीत होतं, आता पाऊस पडायला लागला आहे. तुला का म्हणजे काम सांगितलं म्हणून पाऊस पडायला लागला का? तुला घराच्या बाहेर जायला नको म्हणून? हो. एवढा रेहम दिल नाही तो पाऊस. रहमदिल. वा, आज कुठून शब्द आहे? कुठल्या पेटीमधून काढला रहमदिल? आणि तो पण प्युअर हिंदी वर्ड. उर्दू आहे तो. उर्दू. इथं मराठीची बोंबाबोंब आणि इथं हिंदीची बोंबाबोंब, तिथं उर्दू वर्ड. येतात एखाद दोन शब्द मला. येतात एखाद दोन शब्द. शेंगदाणा बटाट्याची आमटी खाशील ना? हो खाईल ना. अर्धी भाकरी आहे हा आणि वरईचा भात. अरे डन डन चालेल. मन तुझ्या हातचं जहर पण खाईल मी. नाही ते नाही जमणार. जहर नाही खा सकता ब्रो. मला नाही मारायचंय. मी एवढा पण प्रेमामध्ये वेडा नाहीये. बायको आहेस मान्य आहे. मी माझा जीव आपल्या जागी, आपला जीव आपल्या जागी. हा नख लागतायत. नख लावलीच ना, असा हात लावला फक्त. पण ही मच्छरदानी काय केली? फालतूपणा नाही पाहिजे ना. अरे मी सरळ विचारलं तुला ना. ही मला आवडली म्हणून लावली. गाईज, बाळ आता आमचं मोठं झालंय, तर त्याला जेव्हा आम्ही मच्छरदाणी आणली होती तर ती मच्छरदाणी काही कामाचीच नव्हती नाही का. तर आता मी मच्छरदाणी त्याने ब्लाऊजला वापरली. बाहेर जाऊन येतो पटकन, राईस घेऊन येतो. पाऊस थोडासा बारीक आहे, एवढा नाही, मॅनेज होऊ शकतं. खाली जास्तपर्यंत जाईल पण.
ठीक आहे, तर फटाफट जातो किराणा मालाच्या दुकानामध्ये आणि वरईचं भात वरईचा तांदूळ घेऊन येतो. आपल्याला बाजार पण भरायचा आहे. गेले 8 ते 10 दिवस झाले की 15 दिवस होऊन गेले किती बोलते बाजार भरायचा. पण मीच काही कारणास्तव नको भरूया आज उद्या करतोय. सो हळू बोलतोय कारण की तिला जर आवाज केलं तर ती परत मागून चालू होईल. बघायचं तुम्हाला बघायचं. तर बरेच दिवस झालं आपलं म्हणजे चाललं होतं की बाजार घ्यायचा. बाजार पण आज भरू, आज किंवा उद्या वगैरे बाजार भरू बोललो ना मी. अरे आज भरून टाकूया ना बाजार. अरे आता काय काही ना काही निघत होतं कारण त्यामुळे नव्हतं होत पॉसिबल. आज संध्याकाळी किंवा आज दुपारी करूया बाजार भरून टाकूया. बघितलं गाईज, मला वाटलं होतं आय एक्सपेक्टिंग. ऑल राईट गाईज, तर जस्ट मी हे घेऊन आलो. का बघतो लूज नव्हतं त्याच्याकडे. नाही इकडे गेलो होतो मी. इकडेच जातो रे बाबा. त्याच्याकडे नाही जात कारण की त्याकडे माल जास्त चांगला नसतो. आणि तुझा काय उद्योग चालू आहे रे? टॉवेलनी पिण्याच्या पाण्याने गाड्या धुतोयस, अंग पुसायच्या टॉवेलने गाड्या पुसतोय. काय रे एवढी गाडी भारी आहे तुझी? माहिती आहे मला तुझ्याकडे लॅम्बोर्गिनी, फरारी, रेंज रोवर आहे त्याला 2-2 चाकं नाही आहेत, पण तू टॉवेलने पुसणार? हा नो दे इकडे बस. काही जे बघा तिकडे गाड्यांचं काम संपलं तर इकडे कांद्याचा ट्रे खाली करतोय. एक काम हाती घेतलं ते पूर्ण नाही करणार, दुसऱ्या कामामध्ये हात घालणार. वरचे कांदे खाली टाकतोय. माझं चुकलं, माझ्यामुळे राहिलं, पण नाही तुझ्यासाठी ते होऊच शकत नाही. सामानाची यादी. अरे मग सोबत भरायचा ना बाजार. का सोबत भरायचं? की बाजार सोबत भरायला जाणार आहे आपण, म्हणून मी आता फक्त तेवढंच आणलं. संबंधच येत नाही आता. तुला प्रत्येक गोष्ट आणायला मी पाठवणार बघ, एक वेगळी ते पण लिस्ट नाही करणार. मी म्हटलं ना एक गोष्ट सांगणार तुला, 4 वेळा खाली दवाडणार, तेव्हा तुला कळेल काय असतं. मी नाही आणणार आता. मग तसं जमणार नाही. मग तसं मला पर्यायच नाही. पर्याय आहे माझ्याकडे. मी डायरेक्ट ब्लिंकिट फास्केट इकडे करून काहीच येत नाही मला, काहीच येत. जाऊया दुपारी आज बाजार भरून टाकूया. लिस्ट दे मला. जमणारच नाही. गाईज लास्ट व्लॉग मध्ये मी बोललो होतो की फिश टँकचं पाणी बदलायचंय आणि नवीन पाण्यामध्ये ठेवायचं त्याला. फिश टँकचं पाणी तेव्हा पण नाही बदललं, आजपर्यंत बदललं नाही. म्हणजे माझ्या लक्षातच राहिलं नाही की ते फिश टँकचं पाणी बदलायचं म्हणून. मी व्लॉग करत गेलो आणि काहीतरी दुसऱ्या कामामध्ये बिझी होऊन गेलो, तर ते लक्षातच राहिलं नाही की त्याचं पाणी बदलायचंय. सो आज आत्ता जस्ट पाणी बदलू आपण पहिलं. सॉरी गाईज, तर जे फिश टँक मधलं पाणी आहे ते याच्यामध्ये मी काढणार आहे माशा सोबत. आणि म्हणजे पाणी कसं चेंज करायचं तुम्हाला सांगतो. अर्ध पाणी फ्रेश, अर्ध पाणी जुनं. सो असं पाणी मिक्स करून मग फिश टँक रेडी करतात. आता पाणी पण आपण कुठलं घेणार आहे? टॅपचं पाणी नाही घेणार आहे. जे वॉटर प्युरिफायर आहे आपला, फिल्टर वॉटर, हे आपण यूज करणार आहे फिश टँकमध्ये. बिकॉज बाकीच्या पाण्यांमध्ये क्षार खूप जास्त हार्डवाले क्षार असतात, तर ते सूट होतात नाही होतात फिशला. तर फिल्टरवालं थोडंसं माइल्ड आणि फिल्टर झालेलं पाणी आपण फिश टँकला वापरणार आहे. सगळंच पाणी चेंज करतोस का? नाही, अर्ध करायचं असतं ना. हो. तू त्याला का काढतोयस? पास तिथं आताच ठेव ना. फिश टँक धुवायला नको का? त्याला घाण आत ठेव, त्याला आत ठेव. घाण बघा गाईस किती झालेली आहे. बघा घाण बघा याच्यामध्ये किती आहे. हिले डुले नाही करणे का मी? हो फिश हे बघा. ऑलरेडी जे पहिलं फिश टँक मध्ये पाणी होतं तर ते पाणी मी अर्ध टाकणार याच्यामध्ये फिश सोबत, आणि मग फ्रेश पाणी अर्ध टाकायचं जे की फिल्टर वॉटर आपण बोलल्याप्रमाणे. थोडं टाकणार. पहिलं थोडं टाक. काही नाही होत. थांबा इथे, त्याला पकड 2 मिनिटं. बघलोय का? तांब्या भरून ठेवलं बघ तिथं. आता हात नाही लावायचा आता. ओ नो. पोराच्या रिएक्शन बघ ना आपल्या. परफेक्ट पाणी बसलेलं, परफेक्ट. एवढी थोडीशी जागेवरती सोडायची ऑक्सिजन साठी. सो पूर्ण फिश टँक भरायचं नाही. सो हा फिश टँक पूर्ण रेडी झालेला आता. त्याच्यामध्ये मी थोडेसे स्टोन पण ऍड केलेत कलरफुल वाले. जे आपल्याकडे मोठा फिश टँक होता त्याच्यामधले बघ दिसत नाही. दिसत हलवू नको आता, हलवू नको. वाव, है ना? फिश आहे ना?
तर ते प्यायला दे त्याला. नको काच लाग. हो हो ठीक आहे. आता आपण फिशला खायला द्यायचं ना बाबू. थांब थांब. अरे एवढ्या वरतून स्वाहा करताय तुम्ही. थँक्यू. हे थांब रे गाईज, हे बघा आता इकडचं काम खोदकाम सगळं झालेलं आहे आणि इथे आता क्रेन आणल्यात लोखंडी शिगा काढण्यासाठी. शिग माहिती ना, लोखंडी असतात पूर्ण जे पिलरमध्ये यूज केले जातात. तर ते मटेरियल आले, तर ते क्रेन आणल्यात दोन, ते मटेरियल त्या गाडीवरतून उतरवण्यासाठी. आणि फायनली जाऊन डोक्याचा हेडेक थोडा कमी होईल, बिकॉज आवाज बंद होईल आणि पूर्ण म्हणजे आम्हाला विंडोज ओपन ठेवता येईल व्हेंटिलेशनसाठी. गेले 2-2.5 महिने झाले, 2-2.5 महिने झाले असतील ना रे, 2-2.5 महिने झाले हे पूर्ण खड्डा खोदायचं काम चालू होतं. फायनली आता जाऊन कम्प्लीट झालं. आय होप. अजून काय असेल तर माहीत नाही. का करतं बाबी? नागपुष्ट आईच्या पदराने. नागपुष्ट शिंबूड आहे बाबू तुला? शिंबूड आहे? दाखव मला कुठे. मी पुसते सोना, तू का तुला पुसत ग? हा बाश बाश पुसला आईने बाबू. बघ तुला पुसायचे पुश. पकडा गया, पकडा गया. पुसू दे रे. बेडवरती पण आमचे ट्रॅक्टर, JCB, फॉकलँड सगळं इकडे पण येतं. कुठेही नेऊ शकतो आम्ही. हा ट्रॉली कुठे आहे? ट्रॉली कुठे आहे? ही वे ट्रॉली लाव, त्याला ट्रॉली लाव, ट्रॅक्टरला लाव. अरे वा, गुड जॉब. गिव मी 5. आईला बरोबर दिलं, मला ये. अरे पण लोटला. गाईस, तर दुपारी आता झालेले आहे आणि आपण घेतलेला आहे जेवायला. जेवणामध्ये काय आज बघूया. सो आजच्या जेवणामध्ये आहे भाकरी, वरईचा भात, बटाट्याची आमटी, शेंगदाणा बटाट्याची आमटी, माय बॅड. ही आहे रात्रीची कांदा पात. आणि सकाळी सकाळी ब्रेकफास्टसाठी खिचडी बनवलेली ती. मला उपवास नाही आहे गाईस, रेशमासाठी उपवास आहे फक्त. तिने पकडलाय, म्हणजे मी पकडलेला नाही आहे उपवास. आपण नाही जनरली पकडत सगळे उपवास. फुगा फोडला ना बलून, त्याचं कोणी फोडलं रे? हा बॉल फोडला कोणी पण त्याचा? कुठं होता? आता मला जे असतं मी दाखवला, तिथे फोडला कसा काय? कोणी फोडला? ते मावशींच्या बहिणीचा मुलगा आला होता, त्याने फोडलेला दिसतोय. तो तिथे काहीतरी करत होता. फुटला होता तिथं. मी इथं बसलो, मला त्याने जस्ट दाखवला, माझ्याकडे घेऊन आला फुगवायला. त्याच्याकडून फुटला असणार आहे, त्याने तिथं ठेवला असणार आहे. आपण दुसरा घेऊन येऊया. बाबू काही हरकत नाही, ठीक आहे, फुटू दे. बाबू त्याचा जो फेवरेट बॉल होता गाईज, जो त्याच्यावर फुटबॉल, बास्केटबॉल सगळं काही एकाच बॉल बरोबर जास्त खेळत होता, तो ते फुटला आणि त्या दुसऱ्या मुलाकडून चुकून फुटला. ठीक आहे, जाऊ दे, तो लहान आहे, तो पण लहानच आहे. सो आता नवीन बॉल आपण घेऊया आणि वेगवेगळे बॉल्स यावेळेस आणूया त्याला बॉल बरोबर खूप खेळायला आवडतं. आता वाजले संध्याकाळचे 5. चहाचा टाइम 5 वाजले. चहाचा टाइम झालाय. चहा बघूया. अरे तू ठेवलेला चांगला लागतो इकडे. तू ठेवलेला चहा ऐक तरी माझं. तू ठेवलेला चहा मला खूप छान लागतो, कारण की माझ्याकडून मग मी ठेवतो, मग कसं लागेल त्याची गॅरंटी मी नाही घेणार, कारण की तुला माहिती मग माझी काय होतं. मी तुला रेसिपी सांगते, तसंच बनव. रेसिपी सांग. आज मी पार्टनरशिप करते. नको, तू चहा ठेव. मी कॉफी बनवायचो की नाही? तू कधी बनवली? त्या दिवशी मला बनवायला लागली. मी बनवतो की कितीतरी वेळा मी बनवली कॉफी तुझ्यासाठी. बनवली की नाही? मी कंटाळा केला सॉरी कॉफी. बोल, मी बनवते. ठीक आहे, सॉरी. ठीक आहे, सॉरी नाही. चहाच्या कपासाठी सॉरी बोल ना. इट्स ओके. नीट सॉरी बोलायचं. नीट सॉरी. तू 4 वेळा मला बोलायला लावू नकोस. का बोलला? सॉरी. चल, वाक्य पूर्ण बोल. वाक्य पूर्ण. अरे चहा ठेवण्यासाठी कोणतं वाक्य बोलायचं? चहा ठेव. नाही, त्याच्या आधी काय लावायचं? चहा ठेव ना ग. नाही नाही, त्याच्या आधी बोललोय मी. हा, जा चहा ठेव. असं प्लीज चहा ठेव. प्लीज चहा ठेव. जा. बरी नाटकं यांची, पण मला हेच कळत नाही कसली नाटकं आहेत चहा ठेवायला. एवढं चहाने मला जर चहा आला असता ना, मी गाड्या नसता टाकला चहाच्या.
अरे बाहेर माहोल बघ ना काय मस्त झालाय. झोपायला लागली मला. झोप मला पण तेच झालंय. मला आराम करायचा होता पण मी नाही आराम झाला आणि हा उठला तेवढ्यामध्ये. अरे हो 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 काय पाहिजे तुला? हा तापता बटाटा त्याचा एवढा फेवरेट आहे ना तर तो शब्द बोलतो तो आणि बाकीच्या गोष्टी पण ट्राय करतो हळूहळू बोलायला. काय नाही त्याला आई सोडून सगळं बोलायला यायचं. आता बघ तू परत तिथंच आली फिरून तिथंच फिरणार मी. फिरून फिरून भोपळ्या चौकात यायचंच आहे तुला म्हणजे. होय. आता तो बोलेल ना आई बोल कधी बोलेल? असं नाही की तो बोलत नाही बोलतो. अरे त्याला बटाटा बोलता येतं, तर ते काय बोलतो अजून तो बाटली बोलतो, त्याला आई बोलता येत नाही. सिंपल बोलेल बोलेल. अरे बघ मस्त पाऊस पडायला चालू झालाय ना. थोडा थोडा पाऊस पडतो ना मस्त मस्त बाहेर. हो की नाही. हीच ऑफिसचं काम करते इकडे. काम चाललं ऑफिसचं. आम्ही थांबू का इथे का जाऊ तिकडे? थांबू ना. तुला काय बोलायचं नसं डिस्टर्ब नसं नव्हतं काय बलून. हा घे बलून घे. नंतर त्याचा हात पोचायला लागला ना तिथे त्या बटनाच्या इथे. त्याला माहित नाही कसं करायचंय ते. रात्रीचं माहितीये ना काय झालं रात्रीच गाईज. रात्री असा सीन झाला गॅलरी मध्ये. मी काहीतरी एक प्लांट लावायला गेलो आणि ही माझ्या मागे काहीतरी करायला गॅलरी मध्ये आली आणि पटकन आतून याने काय केली विंडोज लॉक करून टाकली गॅलरीची. आता आम्ही दोघं पण गॅलरी मध्ये आणि आता काय करणार. आज घरामध्ये दुसरं कोणीच नव्हतं. आता खोलणार तर कसं खोलणार. आम्ही बाहेरून ह्याला गाईड करत होतो की वरती चढ. नशीब त्याला सांगितलं त्याचं बकेट जे आहे ते देवाच्या तिथे जाऊन तो त्याच्यावरती वडून वरती चढून दिवा हात लावतो. तर त्याला बोललो बकेट घेऊन ये. बकेट वरती उभा राहा आणि तिथून मग असं लॉक प्रेस कर. त्याला आम्ही बाहेरून सांगत होतो तेव्हा जाऊन त्यांनी हाफ प्रेस केलं जेवढं त्याची ताकद आहे आणि मी पटकन थोडा फोर्सफुली ओपन केला. नशीब ओपन झाला दरवाजा, नाही तर आम्ही दोघं पण बाहेरच राहिलो असतो. गॅसवर काही नव्हतं. दुसरी गोष्ट दोघांकडे फोनही नव्हते. मग काय बाजूवाल्याला कोणाला तरी आवाज देऊन मग नंबर काहीतरी लय गोंधळ करावा लागला. हा तसा हुशार आहे आमचा आता. लय हुशार आहे. गोंडच आहे. एवढा हुशार आहे ना एवढा हुशार आहे ना. त्याला खूप काही गोष्टी सांगायला नाही लागत. म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी त्याच्या या एज मध्ये बऱ्यापैकी गोष्टी तो शिकलेला आहे. म्हणजे अर्ली शिकलेला आहे आणि आमच्या बघून शिकलेला आहे. आम्ही शिकवलं नाही त्याला कुठली गोष्ट की अशी करायची तशी करायची आता सध्या तरी. बट तो आम्ही जसं करतोय तसं तो करायला शिकलाय. हा बाबू ये विच इज गुड. काही दिवसांनी आम्ही शिकवणार होतो पण त्या अगोदर शिकलाय भरपूर गोष्टी. उचलून घेऊ तुला मी. उचलून घेऊ आणि काय करायचं. बरं ठीक आहे थांब उचलून घे. थँक्यू कसं बोलतात बाबू. थँक्यू बोल ना. कसं शिकवलं मी तुला. थँक्यू दोन्ही हाताने कसं करायचं. थँक्यू. हा कसं करायचं. थँक्यू. येस थँक्यू. आय डोंट थिंक सो चहा प्रॉपर झाला असणार आहे बिकॉज दूध जास्त झालं माझ्याकडून. चीअर्स गाईस. ठीक आहे पण थोडंसं अजून उकळला पाहिजे होता. गोड झाला. गोड झालाय गोड. चला 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 चला. किधर जाने का पत्ता बोल. उधर जाने का. चला बाबा आपण इकडे जाऊ. चला बाबा चला. बरं चला जायचं. आईला बोल जायचं. चल काय. हो 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 जाय. पॅन्ट घालायला पहिली. पॅन्ट घाल जायचं आपण. पॅन्ट घाल आपण जाऊया. आपण जाऊया. पॅन्ट घाल पहिली. फुल पॅन्ट घाल. ॲक्च्युली आता याचं जाण्यासाठी रडारड चालू आहे. आम्ही ॲक्च्युली डीमार्टचा विषय चालला होता. आम्हाला थोडंसं ग्रॉसरी घरामधलं सामान काही घ्यायचं होतं तर डीमार्टला जायचं होतं. बट आता वेळ झाला 6-6:30 वाजून गेले तर आता जाऊन परत येणं पॉसिबल तेवढा वेळ जाणार आणि मग हे होणार म्हणजे काय बोलतात त्याला वेळ जाणार त्याच्यामध्ये थोडासा. 3-4 तास जातील. 3 तास
बॉल नाही घ्यायचं, ते बॉल नाही घ्यायचं. कसा खेळतोय बघा गाईज. फक्त याला धावायला पळायला पाहिजे. आणि छोट्या मुलांमध्ये नाही, मोठ्या मोठ्या मुलांमध्ये खेळतो डायरेक्ट. कोणालाच ऐकत नाही. एक तर त्याला ना कोणी कंट्रोल केलेलं आवडत नाही बिलकुल. एक तर मग फ्रस्ट्रेट होऊन जातो किंवा मग रडतो. हे सोड 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 म्हणू म्हणू